नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी लिखित मनाचे बंद दरवाजे ही कादंबरी आणि आज भाग 10. त्या रात्री अर्चनाची आई झोपेतच गेली. रेणुकाला अर्चनाचा फोन आला. रेणू लगेच गेली अर्चनाकडे. पुढचे 10 दिवस ती अर्चूकडे रोज जात राहिली. पण या सगळ्यात रेणुकाचं वरुणकडे दुर्लक्ष झालं. त्याची औषधं वेळच्या वेळी दिली गेली नाहीत. डॉक्टर जोशींनी सुचवलं म्हणून रेणुकानं त्याला डे केअर सेंटरला पाठवायला सुरुवात केली होती. त्याच्याबरोबर ती स्वतः त्या डे केअर सेंटरला जायची. अर्चनाची आई गेल्यानंतर तिचं डे केअर सेंटरला जाणं काही दिवस बंद झालं. रेणुकानं मुद्दाम केलं असं नाही. अर्चनाच्या दुःखात तिला सावरताना कळत नकळत तिच्याकडनं वरुणकडे जरा दुर्लक्षच झालं. अर्चनाला ती रोज भेटायला जायची. अर्चनाच्या ऑफिसचा सगळा स्टाफ तिला भेटून गेला. रेणुका 10 दिवस रोज तिच्याकडे जात राहिली. नंतर मात्र अर्चनाकडे वरचेवर जाणं आता रेणुकाला शक्य व्हायचं नाही. वरुणकडे दुर्लक्ष झाल्यानं त्याची गाडी परत ट्रॅक सोडून धावायला लागेल का काय अशी तिला भीती वाटत होती. अर्चनाची आई गेल्यावर सुरुवातीला काही दिवस ती जास्तीत जास्त वेळ अर्चनाच्या बरोबरच राहिली. रेणुकाची आईसुद्धा अर्चनाला भेटायला 4 वेळा येऊन गेली. अर्चना हळूहळू तिच्या दुःखातनं सावरतीये. कितीही जवळचं माणूस गेलं तरी मागे राहिलेल्यांना त्यांचे व्यवहार सुटत नाहीत. जगणाऱ्याला शरीराचे, मनाचे आणि समाजाचेही व्यवहार पाळावेच लागतात. रेणुका रोज उठून अर्चनाकडे जाते म्हणून शुभांगीताईंनी करायची ती कुरकुर केली, पण रेणुकानं त्या कुरकुरीकडे लक्ष नाही दिलं. माणसानं एक वेळ तोरणादारी जाऊ नये पण मरणादारी जावं ही तिच्या आईची शिकवण. माणसाच्या सुखात सहभागी नाही होता आलं तर हरकत नाही, पण दुःखात सहभागी व्हायलाच हवं. आणि अर्चना रेणुकाच्या दृष्टीनं दुसरी तिसरी कोणी नव्हती. 6-7 वर्ष दोघींनी एका कंपनीत काढली. सहवासानं मैत्रीचे धागे गुंफले. जन्मजन्मांतरीची मैत्री असावी तसे संबंध जुळले. अर्चना रेणूच्या सतत पाठीशी राहिली आणि आज अर्चनाला तिची गरज असताना तिच्याकडे पाठ फिरवणं रेणुकाला शक्यच नाही. रेणूचं अर्चनाकडे जाणं आवश्यक होतं. तिच्याकडे जाताना ती बाबांना वरुणला गोळ्या द्यायची आठवण न चुकता करून द्यायची. ती अर्चनाबरोबर राहिली. स्वतःबरोबर तिला 4 घास खायला लावले. तिचे भाऊ वहिनी 4 दिवस आले. नंतर अर्चनाकडे ते फिरकलेच नाहीत. तिचे वडील दिवसभर बाहेर भटकत असायचे. बायकोच्या मरणाचं त्यांना फारसं दुःख झालेलं नाही हे त्यांच्याकडे बघून लक्षात येत होतं. बायको गेल्यानं त्यांना काय फरक पडणार आहे. आधीही आयतं जेवायला मिळत होतं, आताही मिळणार याची खात्री आहे. गेली अनेक वर्ष बायको खाटेला खेळून असल्यामुळे त्यांच्या लेखीत तिचं अस्तित्व असून नसल्यासारखं होतं. अर्चनाशिवाय बाकी कोणालाही तिच्या आईच्या मरणाचं फारसं दुःख झालेलं नाही. काल अर्चनाच्या आईचा 10वा झाल्यावर ती कंपनीत आजपासून जायला लागली असेल. रेणूच्या तिच्याकडच्या रोजच्या चक्राही आता बंद होणार. वरुण या 10 दिवसात एकूण बराच शांत होता, पण ही शांतता वादळापूर्वीची आहे हे लवकर तिच्या लक्षात आलं. वरुण असताना वरुणशिवाय काढलेल्या रात्री प्रत्येक रात्र समागमाची असायची असं नाही. संभोगही वरुणच्या मूडवर, त्याच्या मनस्थिती ताळ्यावर असेल तर होणार. गेले कित्येक आठवडे तो तिच्याकडे पाठ करून झोपायचा. ती जवळ गेली की दूर ढकलून द्यायचा. हाही त्याच्या लहरीपणाचा एक भाग समजायचा का? तिला कळायचं नाही ते. त्याचं स्किझोफ्रेनिक असणं नक्की झाल्यानंतर त्याच्या या अशा वागण्याचे संदर्भ तिच्या मनात जुळायला लागले. हॉस्पिटलमधनं घरी आल्यापासून तर त्याची सेक्सची इच्छा अजिबात मरून गेली आहे. लाकडाच्या ओंडक्यासारखा तो तिच्या शेजारी झोपलेला असतो. ती माणूस आहे. ती कधीतरी तिलाही शरीरातलं तुफान बेचैन करतं. रात्र ती जागी असते. नवरा बायकोच्या नात्यातल्या सगळ्याच गोष्टी दुसऱ्याला उघड करून सांगता येत नाहीत. त्या मनातच ठेवाव्या लागतात. वरुण गाढ झोपेत आहे. त्याच्या शेजारी झोपलेल्या रेणुकाला अजिबात झोप येत नाही आहे.
खूप दिवसांनी वरुण असा जवळ झोपलेला. तिने हळूच त्याच्या अंगावर हात टाकला. त्यांनी झोपेतच जरा चुळबुळ केली, पुन्हा शांत झाला. रेणुकाची तगमग चालली आहे. डोक्यात त्याचेच विचार येत आहेत. पुढे काय? वरुण पूर्ण बरा होईल का? केव्हा तरी उशिरा रेणुकाला झोप लागली. शनिवार. दुर्गाताईंना शाळा अर्धा दिवस आहे. शाळा सुटल्यावर घरी जाण्याच्या ऐवजी त्या रेणुकाच्या घराकडे वळाल्या. वरुणला डिस्चार्ज मिळून आज 12 दिवस झालेत. वरुणला एकदा भेटून आल्या, त्यानंतर त्यांचं जाणं झालं नाही. अर्चनाच्या आईचं ते तसं झालं. रेणुका तिच्याकडे जात होती, तिथे रेणूची आणि त्यांची भेट झाली होती. रेणुका नसताना वरुणला भेटायला जाण्यात काही अर्थ नव्हता. त्याची ती विक्षिप्त आई काय बोलेल, मुळात काही बोलेल का नाही ही शंका. वरुण मेंटल हॉस्पिटलमधनं परतलेला. त्याची मनस्थिती कशी असेल सांगता येत नाही. हा सगळा विचार करून रेणुका घरी असतानाच तिला भेटायला जायचं हे त्यांनी ठरवलं. आणि अनायसे आज अर्ध्या दिवसाची सुट्टी आहे, जाऊ रेणूकडे, म्हणजे वरुणचं कसं चाललंय तेही कळेल. हा विचार मनात आणून त्या रेणूकडे आल्या. दार उघडलं ते शुभांगीताईंनी. तुम्ही? आणि यावेळी? शुभांगीताई कपाळावर 1760 आट्या घालत रस्ता अडवून उभ्या राहिल्यासारख्या दारातच उभ्या राहिल्या. हो, म्हणजे रेणूला भेटायला आली आहे मी. अहो, पण कोणाकडे जाताना वेळेचं भान ठेवावं ना. भर दुपारी ही काय कोणाकडे जायची वेळ आहे का? आणि तुमची रेणू अलीकडे त्या मैत्रिणीकडे पडलेली असते, माहिती आहे की तुम्हाला? आई, अगं दारात का उभी? आत ये. कोण आलं ते पाहायला रेणुका तिच्या खोलीतनं बाहेर आली तर दारात आई उभी असलेली तिने पाहिली. शुभांगीताई नाईलाज झाल्यासारख्या दारातनं बाजूला झाल्या. बैस ग. रुमालानं कपाळावरचा घाम पुसत त्या सोफ्यावर जरा संकोचत बसल्या. बसताना त्याने हळूच शुभांगीताईंकडे पाहिलं. अगं, आज सकाळची शाळा होती, अर्ध्या दिवसाची सुट्टी, म्हणून मग तुम्हा दोघांना भेटायला आले. दुर्गाबाईंना चोरट्यासारखं वाटायला लागलं. शुभांगीताई त्यांच्याकडे रोखून पाहत समोरच खुर्चीवर बसलेल्या. आईचा बावरलेला चेहरा, सासूच्या चेहऱ्यावरच्या नापसंतीच्या रेषा, काहीतरी गडबड आहे. आई हिला आल्या आल्या काहीतरी बोलल्या असणार, रेणूच्या लक्षात आलं. बरं झालं आलीस ते, आता रात्रीचं जेवणच जा. अगं, आज एकादशी आहे, माझा उपवास, विसरलीस? अगं, मग तुझ्यासाठी उपवास असं करते. हां, आधी लिंबाचं सरबत करते, ते घे, म्हणजे छान वाटेल. चल, आपण आज स्वयंपाकघरात बोलू. अगं, पण ते वरुणचं कसं आहे ते विचारायला आले मी लिखते आहे लगेच. अगं आई, वरुणचं ठीक आहे, जायची एवढी घाई काय? आता आलीच आहेस तर थांब. वरुण तुमच्या मुलीच्या कृपेनं ठीकच असणार. त्याला वेड्याच्या दवाखान्यात नेऊन टाकलं आणि ती झाली गावभर भटकायला मोकळी. आई, मला वाटतं या विषयावर न बोललेलं बरं. दोघी स्वयंपाकघरात आल्या. रेणूनं फ्रीजमधली लिंब काढली, गार पाण्याची बाटली काढली, झटपट लिंबाचं सरबत बनवून टाकलं. दुर्गाबाईंच्या हातात सरबताचा ग्लास देऊन त्यांनी उपवासाच्या भाजणीचा डबा उघडला. एकीकडे ती आईशी बोलतीये, वरुणच्या तब्येतीबद्दल, उपचारांबद्दल सांगतीये, पण दुर्गाबाईंचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही. रेणूच्या ते लक्षात आलं. चल, आधी वरुणला भेट. तिने गॅस बंद करून टाकला. वरुण आपल्या बेडरूममध्ये आढ्याकडे डोळे लावून पडलेला. खोल गेलेले डोळे, गालाची हाडं वर आली आहेत, शरीर खंगलेलं आणि मन भरकटलेलं. 2 महिन्यांपूर्वी अंगात नेटके होणारे टी-शर्ट आता हँगरवर अडकवल्यासारखे ढगळ होत आहेत. दुर्गाबाई खोलीच्या दारात उभ्या राहून जावयाकडे बघतायत. लग्नात कसा रसरशीत दिसत होता. मुळाशी कीड लागलेलं झाड असंच वरवर रसरशीत दिसतं. हळूहळू ती कीड झाड पोखरत जाते. त्यांना त्यांच्या अंगणातली मधुमालती आठवली. पांढऱ्या शुभ्र सुगंधित फुलांची पखरण करणारी मधुमालती, कुंपणाचा आधार घेत वाढलेली. वेलीच्या मुळाशी कीड लागली आहे तरी हिरवीगार पानाची जाळी, त्यातून फुलणारी पांढरी शुभ्र फुलं. त्यांच्यापर्यंत ती कीड आज पोचली नसली तरी आज ना उद्या तो रसरशीत जिवंतपणा ती कीड खाऊन टाकणार, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही आहे. अगं, थांबलीस का? चल ना. वरुण, आई आली हो तुला भेटायला. वरुणला ऐकू न आल्यासारखा तो निर्विकार चेहरा करून पडलेला.
कॉटच्या कोपऱ्यातून एक गलेलठ्ठ पांढरी पाल सरसरत भिंतीवर चढली, भिंतीवरनं छताकडे सरकली. वरुणच्या डोळ्यातली बुबुळं गर्रकन हल्ली. पाल सरसरत त्याच्या डोक्यावर सिलिंगला चिकटलेली. तिचे ते बाहेर आल्यासारखे बटबटीत डोळे, मध्येच बाहेर येणारी जीभ. ही पाल पडणार, नक्कीच पडणार. वरुण घाबरला. तो करंट लागल्यासारखा ताडकन उठून बसला आणि त्याच्या उठण्याची वाट बघत असल्यासारखी ती पाल धप्पदिशी खाली पडली. वरुण जोरात किंचाळला, दाराकडे धावला. वरुण शांत हो, काही झालेलं नाही वरुण. रेणूनं त्याचा हात धरून ठेवला. तू बाहेर बस, मी त्या पालीला हाकलते. रेणूनं त्याला हॉलमध्ये नेऊन बसवलं. वरुण सोफ्यावर अंगाची जोडी करून बसला. अजूनही तो भीतीनं थरथर कापतोय. रेणूनं झाडणी घेतली, पालीला पळवून लावलं. शुभंगीताई घुम्म बसून सगळी नाटकं बघतायत. हा सुधारला? याला सुधारलं म्हणायचं? हा एवढा तरणा-ताठा मुलगा पालीला काय घाबरतो? एखाद्या लहान मुलासारखा बापुडवाणा झालेल्या याचं मानसिक वय तरी वाढलंय का मानसिक वाढच खुंटली आहे? दुर्गाबाई सगळा प्रकार बघून हतबद्ध झाल्या. बाबा, मी अर्चनाकडे जात होते तेव्हा तुम्ही वरुणला त्याच्या गोळ्या वेळच्या वेळी दिल्या का हो? त्यांनी वरुणला गोळ्या दिल्या नसाव्यात अशी शंका रेणूच्या मनात सारखी येते. म्हणजे हो, सुरुवातीला दिल्या, नंतर काय? नंतर बाबांना अपराध्यासारखं वाटायला लागलं. आणि काल रेणूची आई आली असताना जो प्रकार झाला, वरुणचं पालीला घाबरणं, तिच्या आईच्या चेहऱ्यावर उमटलेल्या काळजीच्या भीतीच्या रेषा. रेणू आपल्याला जाब विचारणार हे नक्की. त्याच वेळी त्यांच्या मनात आलं होतं, त्या गोळ्यांनी तो सुस्त असतो, सतत झोपून राहतो. त्याचा मेंदू त्या गोळ्यांनी बधीर होत असणार. त्याच्या आईला त्याची ती अवस्था बघवेना, मग तिने मला त्या गोळ्या त्याला देऊ दिल्या नाहीत. रेणुका ते ऐकताना थक्क झाली. डॉक्टरांनी वरुणला डिस्चार्ज देताना त्याच्या गोळ्या आपल्या मनानं बंद करू नका, बंद केल्या गोळ्या तर त्याला पुन्हा अटॅक यायची शक्यता आहे हे त्यांच्यासमोर बजावून सांगितलं असतानाही मागचा पुढचा विचार न करता या माणसानं वरुणच्या गोळ्या बंद करून टाकल्या. त्याही जिच्यामुळे वरुणची ही अवस्था झाली आहे त्या बाईच्या सांगण्यावरनं त्यांनी ही रिस्क घ्यावी. बायको पुढे हा माणूस एवढा हीन दिन का होतो? स्वतःची मतं, मान, स्वाभिमान काहीच कसा नाही याला. इतका कसा कणाहीन आहे हा माणूस. तिला त्यांना फाडफाड बोलावंसं वाटलं. संताप झाला तिच्या जीवाचा. वरुण आत्ता जरा कुठे सावरतोय तर तो पुन्हा त्याच वर्तुळात फेकला जाणार, आणि तेही त्यांच्या जवळच्या पण बेजबाबदार माणसांच्यामुळे. पण बोलून काही उपयोग नव्हता. चूक तिची ही होतीच की. तिचंही 8-10 दिवस वरुणकडे दुर्लक्षच झालं. कारण काही असो, दुर्लक्ष झालं हे मान्य करावंच लागणार. पण ही त्याची जवळची रक्तामांसाच्या नात्यानं जोडलेली माणसं, त्यांनाही वरुणची काळजी असू नये? आधी त्याच्यावर उपचार सुरू असताना या लोकांनी अशीच हायगाई केलेली असणार. सॉरी रेणुका, आय एम सॉरी. बाबा, इट्स ओके. त्या गोळ्या कुठे आहेत? त्या द्या माझ्याकडे. मी त्याला वेळच्या वेळी गोळ्या देत जाईन. त्या माझ्याकडे नाही आहेत गोळ्या, त्याच्या आईने कुठे ठेवल्या आहेत त्या. वरुणची आई हॉलमध्ये टीव्हीवर कुठली तरी कौटुंबिक मालिका बघत बसली होती. बाबा अंगणात झाडांना पाणी घालायला गेले. आई, वरुणच्या गोळ्या कुठे ठेवल्या आहेत? बाबा म्हणाले, तुम्ही त्या कुठेतरी ठेवल्या आहेत म्हणून. त्या गोळ्या मी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्या. त्या गोळ्यांनी फायदा तर काही झाला नाही, उलट वरुण दिवसेंदिवस निस्तेज दिसायला लागला आहे. त्या गोळ्यांचा परिणाम उलटा झालेला दिसतोय, त्या मख्खपणानं म्हणाल्या. बोलून काही उपयोग नव्हता. समजावून झालं, सगळा इतिहास वाचून कशानं काय झालं, काय करायला हवं सगळं उगाळून झालं, तरी परिणाम शून्य. रेणुका एकही शब्द बोलली नाही, प्रतिवाद केला नाही. कपडे बदलून बाहेर पडली. औषधाच्या दुकानातनं वरुणच्या गोळ्या घेऊन आली. खूप दिवसांनी अर्चना रेणूच्या घरी आली. ये ग, कशी आहे? ठीक आहे ग. घर कसं खायला उठतं ग, घरी जावंसंच वाटत नाही. गेली 10 वर्ष आई बेड रिडन होती, पण ती आहे एवढं पुरेसं होतं ना माझ्यासाठी. घरी गेल्यावर मायेचे 4 शब्द बोलणारा माणूस घरात होतं. न कंटाळता केलं मी तिचं, पुढेही केलं असतं. दिवसभरची बाई ठेवली होती आईसाठी.
बाबांनी कधी आईची विचारपूस केली नाही किंवा 4 घटका तिच्याजवळ बसलेत ते असं कधी घडलं नाही. बाबांच्या ह्या अशा स्वभावाचा न आईला जन्मभर खूप त्रास झाला अगं. हे बघ अर्चू, होणाऱ्या गोष्टींना इलाज नसतो. त्यांचं तेवढंच आयुष्य होतं, त्या सुटल्या. तू खूप त्यांची सेवा केलीस, पण आजारपणात त्यांना कमी यातना भोगायला लागल्या का? एक सांगू का अर्चू, तू आता लग्न करून टाक. लग्न? अगं माझ्याशी लग्न करायला एखादा आंधळा तयार होईल. असं का म्हणतेस अर्चू तू? चांगली नोकरी आहे, छोटासा का होईना स्वतःचा फ्लॅट आहे. म्हणजे माझा पैसा पाहून कोणी माझ्याशी लग्नाला तयार होईल म्हणतेस? तुझं लग्न झालं ना, त्यानंतर जे काही घडतंय ते पाहिल्यानंतर माझी लग्न करण्याची हिंमतच होत नाही आहे. अगं लग्न नावाचा जुगार खेळायला जायचं आणि सर्वस्व गमावून बसायचं, त्यापेक्षा नको ना ती आगीची परीक्षा. अर्चू, अगं लग्नानं सगळ्यांच्याच वाट्याला माझ्यासारखं आयुष्य येतं असं नाही. आणि माझं काय वाईट झालं आहे? काय चांगलं झालं आहे का? थार वेडा नवरा, विक्षिप्त स्वभावाची सासू आणि शेळपट सासरा. छान सुखाचा संसार चाललाय तुझा. अर्चना उपरोधानं म्हणाली. अर्चू हळू बोल, आईबाबा आहेत त्यांच्या खोलीत. आणि तुमचे परमपूज्य नवरोजी ते काय करतायत? तो बसला आहे मागच्या अंगणातल्या त्या खोलीत. हॉस्पिटलमधनं आल्यापासून त्याचा मुक्काम बरेचदा त्याच खोलीत असतो. तेवढ्याच स्वयंपाकघरात काचेची वस्तू पडून फुटल्याचा आवाज आला. रेणुकाच्या बेडरूममध्ये गप्पा मारत बसलेल्या रेणुका आणि अर्चना स्वयंपाकघरात आल्या. स्वयंपाकघरात वरुण ओट्यापाशी उभा आहे. साखरेची काचेची बरणी फुटून खोलीभर साखर पसरली आहे. साखरेत काचा मिसळल्या आहेत. बरणी फुटल्याचा आवाज ऐकून आई बाबा स्वयंपाकघरात आले. अनेक वर्ष जपून ठेवलेली आवडती बरणी फुटून चक्काचूर झाल्याचं बघितलं आणि शुभांगीताईंचा पारा चढला. वाटेतल्या काचा, साखरेचा सडा सगळं चुकवत त्या वरुण जवळ गेल्या. मेल्या, इथे कशाला तडफडायला आलायस? माझी बरणी फोडून ठेवलीस. मी काय मुद्दाम नाही फोडली. धक्का लागला आणि फुटली ती. अरे पण तू त्या बरणीला हात लावायला गेलासच का? तारस स्वरात किंचाळून त्यांनी वरुणच्या पाठीत गुद्दा हाणला. एवढ्या मोठ्या मुलाला मारझोड करताना यांना काहीच कसं वाटत नाही. त्या दिवशी बाबांनी वरुणच्या थोबाडीत मारली. एकटा वरुणच नाही तर या घरातली सगळीच माणसं मनोरुग्ण आहेत. मला माझ्यासाठी चहा करायचा होता. रोजच्या साखरेच्या डब्यात साखर नव्हती म्हणून साखर काढायला गेलो. तुला काय गरज होती चहा करायची? तुझी बायको आहे ना, तिला सांगायचं. तिचे काय हात मोडले? काय गं, तुला त्याला कपभर चहा करून नाही देता आला? शुभांगीताईंचा मोर्चा रेणुकाकडे वळला. रेणुकाच्या मागे उभ्या असलेल्या अर्चनाकडे त्यांचं लक्ष गेलं. अच्छा, म्हणजे तुमचा गप्पा छकांचा कार्यक्रम सुरू होता. नवऱ्याची निंदा नालस्ती करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जरा त्याच्याकडे लक्ष दिलं असतंस तर. 2 किलो साखरेचा सत्यानाश केला तो केला, वर एवढी वर्ष जपून ठेवलेल्या बरणीचं वाटोळं केलं या घोड्याने. हा जन्माला आल्यापासून 2 क्षण कधी सुखाचे वाट्याला आले नाहीत. देवाला माझ्याच नशिबात हे ध्यान द्यायचं होतं. शुभंगीताईंचा तोल गेल्यासारखा त्या बोलत सुटल्या होत्या. वरुणच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कपाळावर आठ्या उमटल्या. डोळ्यात रक्त आलं. ओठांच्या कोपऱ्यात लाळ जमा झाली. आई, तुम्ही शांत व्हा. तुम्ही बाहेर हॉलमध्ये बसा, मी आवरते. रेणू चल, मी तुला मदत करते. तुझ्या मदतीची गरज नाही का? ती पाहिल काय करायचं ते. तिचंच कारस्थान आहे सगळं. पार खोळखोळा करून टाकलाय माझ्या पोराचा. आई आता शांत व्हा, एक शब्दही बोलू नका. वरुणच्या दृष्टीनं ते बरोबर नाही. त्याला मनस्ताप होईल असं घरात काहीही घडायला नको आहे. तुम्हाला त्याच्या मनस्थितीची कल्पना आहे. सगळी कल्पना आहे मला. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. त्या म्हातारीनं याच्या मनाचा असा काही कब्जा घेतलाय की मेल्यावर याचा पिच्छा सोडत नाही आहे म्हातारी. भास होतात म्हणे याला, भास. ती म्हातारी दिसते याला, भूत होऊन बसली आहे ती याच्या मानगुटीवर. शुभांगीताईंचा संताप आवरेनासा झाला. आपण काय बोलतो याचंही त्यांना भान उरलं नाही. बस झालं शुभांगी, आता गप्प बैस. एवढा वेळ शांत उभं राहून बायकोचा थैथयाट पाहणारे बाबा कडाडले. माझ्यावर ओरडायचं काम नाही, सांगून ठेवतीये. त्यांचा गोरापान चेहरा रागानं तांबडा झाला. कलिंगडासारखा त्यांचा चेहरा फुटून रक्त व्हायला लागेल.
रेणुकाच्या मनात आलं, आपल्या पोटी जन्माला आलेल्या आपल्या रक्तामासाच्या मुलाबद्दल एक आई असा कसा विचार करू शकते. आईच्या नात्यातल्या माया, जिव्हाळा या शब्दांना इथे काही अर्थच उरत नाही. आईच्या शब्दानं वरुणच्या मनाच्या चिंध्या झाल्या, त्याच्या मेंदूत मुंग्या धावायला लागल्या. या बाईनी माझ्या आयुष्याची वाट लावली. त्यांनी आईचा हात जोरात पिळवटला. सोड मेल्या, जीव घेतोस का माझा? त्या किंचाळल्या. रेणुका पुढे झाली. अर्चनानं घाईघाईनं वाटेतल्या काचा वेचल्या. दाराच्या मागे केरसुणी दिसली. केरसुणीनं खोलीभर पसरलेली साखर बाजूला लोटली. वरुणचा रागरंग बघून बाबा रेणुकाच्या मदतीला धावले. वरुणनं शुभांगीताईंना जमिनीवर ढकललं, लाथांनी तोडवायला लागला. रेणुकानं त्याला बाजूला ओढायचा प्रयत्न केला. बाबांनी त्याला मागे ओढलं. रेणुका फोनकडे धावली. खोलीच्या दाराशी पडलेल्या काचेच्या तुकड्याकडे तिचं लक्षच गेलं नाही. धारधार काच तिच्या पायात घुसली. कळ रेणुकाच्या मस्तकातच गेली. आई ग म्हणत ती एकदम खाली बसली. अर्चनानं तिच्या पायातली काच काढली, बाहेर फेकून दिली. अर्चनाचा आधार घेत रेणुका लंगडत लंगडत हॉलमध्ये आली. टेबलवर पडलेला तिचा मोबाईल उचलून डॉक्टर कार्तिक जोशींना तिने फोन लावला. स्वयंपाकघराच्या दारापासून रक्ताची जाड रेघ हॉलमधल्या टेबलपर्यंत आली होती. रेणुकाच्या पायाशी रक्ताचं थारोळं साचलं होतं. तिला त्याचं भान नाही. अर्चना रेणुकाच्या पाठीशी उभी आहे. बाबा जोरजोरानं मदतीसाठी ओरडत आहेत. त्यांचा ओरडा ऐकून शेजारचे धावत आले. धावणारी पावलं, गर्दी, बोलण्याचे आवाज, वरुणचं गुरगुरणं, आईचं कणणं. रेणुकाच्या मेंदूपर्यंत हे काहीही पोचत नाही आहे. तिच्या सगळ्या संवेदना जशा गोठून गेल्या आहेत. आणि तेवढ्यात दाराशी डॉक्टरांची कार थांबल्याचा आवाज आला. श्रोते हो, हा होता भाग 10. भाग 11. उद्या तोपर्यंत नमस्कार.